सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची उजनी धरण अपडेट आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। जे कोणी शेतकरी बांधव नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। एकूण पाणी साठा 103.45 टीएमसी, उपयुक्त पाणी साठा 39.71 टीएमसी आणि उपयुक्त पाणी साठा टक्केवारी म्हणजे आता सध्याची टक्केवारी 74.28% उजनी धरण भरलेला आहे। आता आपण आवक आणि विसर्ग पाहूया। दौंड येथील आवक 74,030 क्युसेक्स चालू आहे। दौंड येथील नदीची जलपातळी 501.750 मीटर। भीमा नदीतील विसर्ग 0 म्हणजे भीमा नदीमध्ये कुठलाही विसर्ग उजनी धरणातून सोडलेला नाही। सीनामाडा उपसा सिंचन योजना 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स आणि मुख्य कालवा 2000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। उजनी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा सविस्तर वृत्तांत। घाटमाता व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस। उजनी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्हा, खडकवासला संकुल, मुळशी, लोणावळा, घाटमाता व भोर, वेल्हेभाग गेल्या 24 ते 48 तासात धुवाधार पाऊस सुरू आहे। मुळा, मुठा, पवना आणि नीरा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातून मोठा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे। दौंडवरून विक्रमी आवक सुरू आहे। वरच्या धरणातून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दौंड येथील भीमा नदीपात्रात पाणी पातळी 501.750 मीटरवर पोहोचली आहे। दौंडवरून उजनी धरणात सध्या 74,030 क्युसेक्स या प्रचंड वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। धरणाची 100%कडे वाटचाल। पुढील काही दिवसात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता आहे।